अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिष्यकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे तयासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या व्यर्थची. नाना प्रकारे बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्राच्या समयेसी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता तरीत सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जामदार पाठविला. गुंगलाल जामदार चोळाप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवती तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गुंगलाल जामदार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जामदार पुसे चोळाप्पा करणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जामदार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो ऐके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळ. तयाची करुणी झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे तेथे उणे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून न लागता 1 क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून द्रव्याशी आनंद झाला तयासी. परीण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेल्या बाळप्पा सेवा करताती. कोणे एका अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी तांडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडणी स्वामी चरणांसी म्हणते जाऊ येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखवले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळा दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भभरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसारी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भुवने तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एक दिन कारभारी पातले. त्यांसी बोलती समर्थ कैसे करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वेमणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फैजदारास. कैद करुणी बाईसी आणावे म्हणती सत्वर. फैजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेलेच बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलला तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निरुळ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तपपर्यंत निश्चय आणि भक्ती प्रकारे समर्थाती प्रिय झाले. तेने येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची. उगाच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती.
इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडः इति श्री स्वामी चरितसारामृते त्रयोदशोऽध्यायः। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शुभं भवतु।